नागपुर शहर के राणा प्रताप नगर पुलिस थाने की कार्रवाई में दो अहम आपराधिक मामलों का खुलासा हुआ है। पुलिस ने तकनीकी और खुफिया जानकारी के आधार पर दो आरोपियों को गिरफ्तार करते हुए कुल 1,22,500 रुपए का चोरी का माल बरामद किया है। पहले मामले में चांदी के धार्मिक सामान, घड़ियां और अन्य वस्तुएं जब्त की गई, जिनकी कुल कीमत करीब 27,500 रुपए है। वहीं दूसरे मामले में बाइक बरामद की गई, जिसकी कीमत 95,000 रुपए है। गिरफ्तार दोनों आरोपी नागपुर के अलग अलग इलाकों से है। यह पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। प्रतापनगर पोलीस ठाणा अंतर्गत एक चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। कोण आरोपी होते, कितीचा मुद्देमाल त्याच्यात हस्तगत करण्यात आला, काय सांगा? पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरफोडी दाखल होती। त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या। त्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेले आहेत। एकाचं नाव राहुल बाबाराव लोंढे, वय 26 वर्ष, हे राहणारा इंद्रप्रस्थनगर सोनेगाव तिथे, आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे, वय 21 वर्ष, हा मंगल बौद्ध विहाराजवळ पंचशील नगर पोलीस स्टेशन MIDC येथील आहे। यांच्याकडून आपण 460 ग्राम चांदीचे दागिने, त्यात अत्तरदानी, वाट्या, हळदी कुंकू ठेवायची कुयरी अशा प्रकारचे 7 वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि 2 टायटन कंपनीचे घड्याळ आहेत। अशा 27,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे 330/2025, हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे। मोटरसायकल ड्यूक कंपनीची, ही 95,000 रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्ती केलेली आहे। असा एकूण 1,22,500 रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्ती केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात। सदरची कारवाई ही माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच DCP S रेड्डी सर, झोन 1 आणि ACP श्री शेडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगरचे DB पथकाचे API तांबे व तपास पथक यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नागपूर हद्दीत एक गुन्हा यांच्यावर दाखल आहे चोरीचा, आणि हा दुसरे 2 गुन्हे आता दाखल झाले।